अमरावती के भानखेड़ जंगल क्षेत्र में 4 दिन पहले एक युवती के साथ सामूहिक अत्याचार की घटना सामने आई। इस प्रकरण में 5 आरोपी को गिरफ्तार किया गया है। इस घटना के बाद अमरावती में भारी रोष फैल गया। स्थानीय ने इस घटना की कड़ी निंदा की। वहीं इस घटना के विरोध में 1 अप्रैल को बच्चू कडू की प्रहार संगठन की ओर से अमरावती पुलिस आयुक्तालय में प्रहार की महिला पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने प्रदर्शन कर आरोपी के नाम तुरंत उजागर करने और सभी आरोपी को फांसी की सजा देने की मांग की। तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात नेमकं पोलीस काय भूमिका घेत आहे? पोलीस कुठेतरी काही दडपण्याचा प्रयत्न करतात असं तुम्हाला वाटतंय का? काय तुमचा आरोप आहे? खूप मोठी या अमरावती जिल्ह्याला मानवतेला काळिमा फासणारी राष्ट्रसंताची ही अमरावती आहे। ही संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज यांची भूमी आहे। पण या भूमीवर आज एका मुलीवर 18 वर्षाच्या मुलीवर जो 5 नराधमांनी जो अत्याचार केला आहे, तो अत्याचार या काळिमा अमरावती शहराला काळिमा फासणारी आहे। आणि अमरावतीचे पालकमंत्री असो, आमदार असो, खासदार एक शब्द नाही काढला। हे प्रकरण कुठं आम्हाला तर दडपण्याचं तर काही षडयंत्र आहे नाही। म्हणून आज प्रहारच्या या ज्या सर्व महिला रणरागिणी आहे यांनी आज सीपी कार्यालयात धडक दिली आहे। सीपी साहेबांना आमचं हेच म्हणणं आहे की ते जे आरोपी आहे या जनतेसमोर, जिल्ह्याच्या जनतेसमोर त्या नराधमांचं नाव, आरोपींचं नाव जनतेसमोर आलं पाहिजे की ते कोण आहे, त्यांनी हे कृत्य कसं केलं, यामागे काय षडयंत्र आहे। या सर्व षडयंत्राचा पोलिसांनी आम्हाला जबाब दिला पाहिजे। त्यांचं नाव या जनतेसमोर आलेलं पाहिजे। या मागणीसाठी या प्रहारच्या सर्व महिला, या महिलांच्या नेतृत्वात आम्ही आज सीपी साहेबांना भेटायला आलो आहे। भानखेडा प्रकरणामधून रस्त्यावर जे काही पीडित महिलावर अत्याचार झाला, ज्या 5 नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला आहे, त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशी आमची प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आपणास विनंती करतो आहे की जे नराधम अटक झाले हे सांगतायत पण त्यांचं नाव घोषित केलेलं नाही। आणि पोलीस प्रशासनाला आमची प्रहारतर्फे कळकळीची विनंती आहे की त्यांना तात्काळ जेवढी कारवाई होईल तेवढी कठोर कारवाई करा। कारण की आज आमच्याही मुली शिक्षणाच्या आहेत आणि शिक्षणाच्या असून बाहेर जातात। एकटी मुलगी पाठवायची आम्हाला पण भीती निर्माण झालेली आहे। कारण की असं प्रकरण जर दबलं तर आज आमच्याही मुली आहेत, जे काही नेते आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्या पण मुली असतीलच। असं नाही की ते बिना मुलीचे मायबाप आहेत। पण अशा परिस्थितीत जर त्या पीडित महिलेला न्याय मिळाला नाही तर असे नराधमांना सुविधा मिळेल किंवा त्यांना सूट मिळेल, म्हणून त्यांना सूट मिळू नये त्याकरिता आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाने इथं आंदोलन केलं आहे की त्या आरोपींना कडक कारवाई झालीच पाहिजे आणि किंवा त्यांना फाशी झालीच पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। असं कुठल्या दिशेने पोलिसांना मागणी आहे? मागणी आमची हेच मागणी आहे की जे नराधम त्या पीडित महिलावर अत्याचार केला आहे त्या पीडित महिला आता सध्या आपल्या इरविन दवाखान्यात आयसीयूमध्ये ॲडमिट आहेत। ॲडमिट असून पण तिच्यावर आम्हाला तरी असं वाटते की काहीतरी दबाव येऊ नये त्या पीडित महिलावर किंवा पीडित महिलाच्या नातेवाईकावर दबाव कोणाचा येऊ नये। निष्पक्षतेची चौकशी झाली पाहिजे आणि त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे। कोण दबाव टाकतो? दबाव टाकण्याचा काही प्रश्नच येत नाही ना। जर कोणी टाकू शकते ना त्यांना, असं थोडं नाव तर कोणाचं येऊ नाही शकत आणि सांगू शकत नाही। मुलीच्या आई बाप नाव सांगू शकतात का? कोणाचं नाही सांगू शकत। पण आमची मागणी एवढीच आहे की त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे।